मग दोघांनीही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बऱ्याच वेळाने फोन ठेवून दिला. जानू आता खुश होती. फक्त 3 दिवस कळ काढायचे जानू तुला. त्यानंतर अजिबात त्याला नजरेआड होऊ देऊ नकोस, ती स्वतःशीच बोलली आणि मग त्याची उशी मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला बिचारीला हे कुठे माहीत होतं की ह्या 3 दिवसात अशी काही उलथापालथ होणार होती की त्यामध्ये तुमचं आयुष्यच ढवळून निघणार होतं. आता पुढे. सकाळी थोडी लेटच जाग आली तिला. पूर्ण रात्र त्याच्या स्वप्नात जी होती त्यामुळे उठावंसं वाटत नव्हतं, म्हणून नुसतीच लोळत होती बेडवर. त्यालाच इमॅजिन करून त्याच्या उशीला स्वतःच्या मिठीत घट्ट आवळलं होतं तिने. जाग येऊनही डोळे मात्र उघडत नव्हती ती. पण इतक्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तसं पटकन उठून तिने मोबाईल हातात घेतला. तिला माहीत होतं त्याचाच मेसेज असणार. गुड मॉर्निंग जान, दिस इज फॉर यू. गुड मॉर्निंग किस. लव्ह यू स्वीट हार्ट. त्याचा मेसेज वाचूनच तिच्या चेहऱ्यावर हजारो गुलाब फुलले. तिने एक डीप किस केला त्या मेसेजवर. जणू मेसेज नाही तर तोच तिच्या समोर बसलाय आणि तिला गुड मॉर्निंग किस देतोय. लव्ह यू टू डिअर अँड फॉर यू टू लॉट्स ऑफ किसेस. तिने पण त्याला एक मेसेज केला आणि ती बाथरूममध्ये निघून गेली. आज मॅडमचा मूड चांगला होता. कालचं त्याच्यासोबतचं बोलणं आणि आजचा त्याचा मेसेज ह्याने तिचा मूड एकदम फ्रेश होता. त्यात जोमात ती कामाला पण लागली होती. मै कम इन डॅड? जानूने विचारलं. येस जानू, प्लीज कम. डॅड बोलले तशी जानू त्यांच्या केबिनमध्ये आली. काय झालं जानू? आज अमित नाही आहे तर तुला डॅडची आठवण झाली काय? डॅड मुद्दाम तिला चिडवत बोलले. असं काही नाही आहे डॅड, फक्त हे नाही येत म्हणून नाही काय. तुम्ही माझे पण डॅड आहात ना, मग मी काय माझ्या डॅडना भेटायला येऊ शकत नाही का? जानू बोलली. त्यावर डॅड हसले. ऑफकोर्स येऊ शकतेस, पण आज अशी अचानक लंच टाईममध्ये आलीस म्हणून विचारलं, डॅड बोलले. डॅड, लंच टाईम आहे म्हणून तर आली आहे, जानू बोलली. म्हणजे? डॅडने विचारलं. म्हणजे हे बघा. जानूने तिच्या हातातला डब्बा उघडून त्यांना दाखवलं. वाव, वांग्याचं भरीत. डॅड डब्बा हातात घेऊन त्याचा सुगंध घेत बोलले. हो, आज मॉमने बनवलं. त्या बोलत होत्या की उद्या बनवूया, कारण उद्या त्यांचा लाडका मुलगा येणार आहे ना, म्हणून. पण मीच सांगितलं की आज डॅडसाठी बनवा आणि उद्या त्यांच्यासाठी पुन्हा बनवा, म्हणून बनवलं त्यांनी. पण तुम्ही डब्बा विसरून आलात, मग मी सोबत आणला तुमचा डबा, जानू बोलली. जानू, तूच आहेस जिला माझी काळजी आहे, नाहीतर तुझ्या मॉमला फक्त तिच्या मुलाचीच काळजी असते, डॅड तोंड पाडत बोलले. त्यावर जानूला हसायला आलं. असं नाही आहे डॅड, मॉमना पण तुमची खूप काळजी आहे, म्हणून तर तुमच्यासाठी बनवलं हे वांग्याचं भरीत, जानू बोलली. हो ग जानू, माहीत आहे मला, मी तर मस्करी करत होतो. माझ्या आई आणि आबांनंतर जर कोणी माझी काळजी घेतली असेल ना तर ती रीमा आहे, डॅड बोलले. त्यावर जानूने पण हसून मान डोलावली. पण डॅड, तुम्हा दोघांची पण चॉईस सेमच आहे. ह्यांना पण वांग्याचं भरीत खूप आवडतं ना, जानू बोलली. दोघांची नाही ग, तिघांची. माझ्या आरूला पण वांग्याचं भरीत खूपच आवडायचं. डॅडचा आवाज थोडा जड झाला होता बोलताना. इट्स ओके डॅड, तुम्ही जेवून घ्या, जानू बोलली, कारण नाहीतर अजून ते आरूचा विचार करत बसले असते. हो जेवतो, पण तू कधी जेवणार आहेस, डॅडने विचारलं. तुम्ही बसा जेवायला, मग मी जाते जेवायला, ती बोलली. आणि मग जसं डॅड जेवायला बसले ती बाहेर निघून गेली. मग ती आणि प्रीती दोघीही लंच करायला कॅन्टीनमध्ये गेल्या. दोघींनी गप्पा मारता मारता लंच संपवला आणि आपापल्या डेस्कवर येऊन बसल्या. जानू तिचं कामच करत होती की तिचा फोन वाजला. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण फोन तिच्या मीतचाच होता. हॅलो, ती बोलली. हाय जान, तो बोलला. पण त्याच्या तोंडून जान ऐकूनच तिचे कान तृप्त झाले. मीत, जेवलात का, तिने विचारलं. हो, झाले जेवण माझं, तू जेवलीस का, त्याने विचारलं. हो जेवले, मी सुद्धा. तुम्हाला माहिती आहे आज स्पेशल डिश बनवली होती मॉमने आमच्यासाठी, ती बोलली. अच्छा, अशी कोणती स्पेशल डिश बनवली मॉमने,
त्याने विचारलं. वांग्याचं भरीत, ती बोलली तसा तो एक भुवई उंच करून बघू लागला. हे बरं आहे, मी नसताना वांग्याचं भरीत? मज्जा आहे तुमची, तो नाटकी स्वरात बोलला. हो, मज्जा तर आहे, जानू पण हसून बोलली. ओके, तो बोलला. व्हॉट? तिने न समजून विचारलं. आय सेड गिव्ह मी ओके, तो बोलला तशी ती थोडी बावरली. मीत ऑफिसमध्ये आहे मी, काहीही काय? ती बोलली. आता तिला भयंकर लाज वाटत होती. सो व्हॉट? कंपनीची मालकीण आहेस तू, मग कोणाला घाबरतेस? त्याने विचारलं. तसं नाही, पण इथे सगळेजण आहेत त्यांच्यासमोर कसं? ती हळू आवाजात बोलली. गो इन टू माय केबिन अँड मेक मी व्हिडिओ कॉल, तो बोलला. त्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगत होता तो. ओके, ती बोलली आणि त्याच्या केबिनमध्ये गेली. आता तिने तिच्या फोनवरून त्याला व्हिडिओ कॉल केला. तर समोर बेडवर तो बसलेला दिसला तिला, एकदम रिलॅक्स. हॉटेलच्या रूममध्येच होता. ती त्याला बघतच राहिली. तब्बल 2 दिवसांनी पाहत होती ती त्याला. छान, यू लुक सो चार्मिंग डिअर, तो बोलला. तशी ती हसली. मीत, तुम्ही आज साईटवर नाही गेलात? तिने विषय बदलत विचारलं. नाहीतर तिची स्तुतीच करत राहणार होता तो, माहीत होतं तिला. जाऊन आलो, आता बरंच काम झालंय. इव्हनिंगला एक फेरी मारावी लागेल बस, तो बोलला. ओके, मग उद्या तुम्ही याल ना? तिने विचारलं. येस, पण उद्यापर्यंत मला जिवंत राहण्यासाठी औषध लागेल ना? गिव्ह मी ओके, तो बोलला तशी ती लाजली, कारण तो समोरच होता आणि सिडेक्टिव्ह आवाजात बोलत होता. मीत, अशी कशी किस देतात, मला नाही येत, ती उगाच भाव खात बोलली. मी शिकवतो डिअर, कम क्लोज टू युअर फोन, तो बोलला. तशी इथून ती तिचा फोन तिच्या ओठांजवळ आणत होती आणि तिथून तो पण त्याच्या फोनजवळ त्याचे ओठ नेत होता. थोड्याच वेळाने दोघांनीही फोनवर ओठ टेकवले आणि किस केला. तिला तर काहीतरी वेगळंच वाटत होतं हे सर्व, पण आवडतही होतं सगळं. मग थोडा वेळ बोलून संध्याकाळी फोन करण्याचं प्रॉमिस करून दोघांनीही फोन कट केला. जानू आता घरी आली होती. फ्रेश होऊन ती थोडा वेळ मॉम डॅडसोबत गप्पा मारत बसली. पण तिची वारंवार नजर मात्र तिच्या फोनवर जात होती, कारण संध्याकाळी कॉल करण्याचं प्रॉमिस केलं होतं त्याने, पण नव्हता आला त्याचा कॉल. दुपारी त्यांचा कॉल झाला होता, तेवढाच काय तो कॉल. त्यानंतर त्याचा ना मेसेज आला होता आणि नाही कॉल. जानू, काय झालं? का सतत फोनकडे बघतेस? अमितचा कॉल आला नाही का आज? मॉमने विचारलं. तशी जानू कडबडली. नाही मॉम, आला होता दुपारी त्यांचा कॉल. झालं आहे आमचं बोलणं, पण ते संध्याकाळी कॉल करणार होते, पण अजून केला नाही त्यांनी, म्हणून मी बघत होते फोनकडे. कदाचित बिझी असतील म्हणून नसेल केला फोन, जानू बोलली. हो, असेल कदाचित बिझी, करेल रात्री तुला कॉल, डोंट वरी, मॉम बोलल्या. त्यावर जानू पण हो म्हणाली. आता रात्रीचे 9 वाजले होते. जानू तिचं आवरून पुन्हा त्याच्या फोनची वाट बघत बसली होती, पण तरी अजून काही त्याचा कॉल आलाच नव्हता. शेवटी आत्ता 10 वाजत आले, पण तरी कॉल काही आला नव्हता. ती हिरमुसली आणि त्याला मेसेज केला तिने, पण मेसेजला पण काही रिप्लाय नाही आला त्याचा. आता मात्र ती अपसेट झाली, कारण कदाचित कधीपासून तो बिझी असेल म्हणून कॉल करत नसेल असं वाटत होतं तिला. पण आता तर 10:30 वाजत आले होते, तरी त्याने तिला कॉल केला नव्हता, म्हणून तिला त्याची काळजी वाटू लागली. मग तिने तिचा फोन हातात घेतला आणि त्याचा नंबर डायल केला. रिंग जात होती, पण तो उचलत नव्हता कॉल. फोन कदाचित सायलेंटवर असेल म्हणून घेत नसतील, नाहीतर माझा कॉल उचलणार नाही असं होईल का खरंच? ती स्वतःच्याच मनाला समजावत होती. पण तरी थोड्या वेळाने तिने पुन्हा कॉल केला, पण आत्ता मात्र तिचा कॉल त्याने कट केला होता आणि इथे जानू मात्र त्या कट झालेल्या फोनकडे आवासून पाहू लागली. क्षणात तिचे डोळे टपटपले. ती तो फोन तसाच हातात घेऊन बेडवर आडवी झाली, नजर मात्र फोनवरच. कदाचित तो कॉल करेल, पण शेवटी त्याच्या फोनची वाट बघत बघतच ती झोपी गेली. सकाळी उठली तरी मरगळ काही जात नव्हती तिची. काल रात्रीचेच विचार डोक्यात घुमत होते. त्याने कॉल नव्हता केला तिला, म्हणून तोंड पडलं होतं तिचं. पण आज तो घरी परत येणार होता हे आठवून आनंद पसरला तिच्या चेहऱ्यावर आणि पटकन जाऊन ती फ्रेश झाली. तिने त्याच्या आवडीचीच पिंक कलरची साडी नेसली.
थोडासा मेकअप केला आणि तयार होऊन ऑफिसला गेली. आज संध्याकाळी तो घरी येणार होता, पण मॅडमचा नट्टाफट्टा सकाळपासूनच सुरू झालेला. तो घरी आल्यानंतर त्याला आपल्याला बघून फ्रेश वाटायला पाहिजे, बस इतकंच वाटत होतं तिला. पण आता दुपार होऊन गेली होती तरी अजूनही कॉल मात्र आला नव्हता त्याचा, म्हणून वाईट वाटत होतं तिला. लंच पण जात नव्हतं तिला, तरीही कसेबसे 4 घास ढकलले तिने पोटात. तो आल्यानंतर फ्रेश जे दिसायचं होतं मॅडमना. शेवटी तिनेच मेसेज केला त्याला, पण तरीही मेसेजला पण रिप्लाय नव्हता येत त्याचा. तिला अजूनच वाईट वाटत होतं, पण तरीही मनाला समजावत होती ती की आता तो फ्लाईटमध्ये असेल म्हणून करत नसेल मेसेज, आणि आता फक्त थोडाच वेळ अजून. तो पोहोचेल थोड्या वेळाने घरी, तेव्हा भेटेन मी त्याला. आता ऑफिस आवर्स संपले होते आणि जानू ऑफिसमधून निघाली होती. ती आता घरी पोहोचली होती, पण तिला तो घरात कुठेच दिसला नाही. ती सरळ धावत त्यांच्या बेडरूममध्ये शिरली. तिने त्याला आवाज दिला, मीत, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही त्याचा. मग तिने घड्याळात पाहिलं तर आता 7 वाजत आले होते. तसं तिने डोक्यात टपली मारली स्वतःच्याच. ओ गॉड, अजून तर 7च वाजलेत, वेळ आहे त्यांना यायला, ती स्वतःलाच बोलली आणि बाथरूममध्ये पळाली. ती फ्रेश झाली आणि बाहेर आली. तिने तिचं वॉर्डरोब ओपन केलं आणि त्यातल्या साड्या बघू लागली. तिला विचार पडला होता की कोणती साडी नेसू. शेवटी त्यातली एक ब्लॅक कलरची ट्रान्सपरंट साडी घेतली तिने आणि ती नेसून रेडी झाली. ती थोडा मेकअप पण केला आज तिने. डोळ्यात काजळ थोडं जास्तच भरलं, ज्यामुळे तिचे बोलके डोळे अजूनच सुंदर दिसू लागले. ओठांवर पिंक लिपस्टिक लावली आणि दोन्ही ओठ एकमेकांवर घासून सेट केली ती. पण आरशात तिचे ते ओठ पाहून स्वतःच बडबडली, जानू, किती वेळ राहणार आहे ही लिपस्टिक तुझ्या ओठांवर? तो आल्यानंतर ती वाईप करूनच टाकणार आहे. स्वतःशी बोलताना पण खूपच लाजत होती ती. तिने दोन्ही हाताने तिचा चेहरा लपवला. स्वतः तयार होत होतच गाणं गुणगुणत होती ती, सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए. गाणं म्हणता म्हणताच एकटीच गालात हसत होती ती. पण हसता हसता अचानक गप्प झाली ती, कारण त्या भल्या मोठ्या मिररमधून आता त्याची छबी जी तिला दिसत होती. तो हळूवार पावलं टाकत तिच्या जवळ आला होता. ती मात्र अनिमिष डोळ्यांनी त्याच्या त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहत होती, एकटक, आणि तिच्या डोळ्यात त्याला साठवून ठेवत होती. पण आता तिच्या पोटावर त्याचे गरम हात स्थिरावले तसे तिने डोळे मिटले. जान, आज काय जीव घ्यायचा ठरवला आहे का तू माझा? तो तिच्या मानेवर किस करत बोलला. तशी शहारली ती. मीत, काहीही काय बोलता तुम्ही? ती डोळे मिटूनच बोलली. त्याचा स्पर्श अनुभवत होती, जो की आता तिच्या मानेवर, खांद्यावर स्वतःचे ओठ फिरवत होता. मग काय जान, कोणी इतकं सुंदर कसं काय दिसू शकतं? तो तिच्या पाठीवर त्याचं नाक घुसळत बोलला. तशी लाजली ती. जान, आय मिस्ड यू सो मच. त्याने आता तिला त्याच्या जवळ वळवलं. आय मिस यू टू मीत, ती पण त्याच्या डोळ्यात बघत बोलली. दोघेही एकमेकांच्या नजरेत पाहत होते. त्याची नजर आता तिच्या डोळ्यांवरून खाली येत तिच्या ओठांवर टिकली होती. मे आय, तो तिच्या ओठांकडे स्टेअर करत बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली. त्याने तिच्या मानेवर त्याचा हात ठेवला आणि तिला जवळ ओढून अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि आता तिची लिपस्टिक त्याच्या ओठांनी पुसू लागला तो. त्याचा शर्ट घट्ट हातात पकडून चुरघळू लागली होती ती. मीत. तिचा श्वास वाढू लागला तसं तिने त्याला दूर केलं आणि जोरजोराने श्वास घेऊ लागली ती. पण आता तिने आजूबाजूला पाहिलं तर तिच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं रूममध्ये. म्हणजे हे काय स्वप्न होतं माझं? तिने आरशात स्वतःला पाहिलं तर तिची लिपस्टिक खराब झाली नव्हती. तिने डोक्यालाच हात मारला. अरे देवा, आता काय जागेपणी पण स्वप्न पडायला लागले का मला? ती स्वतःशीच हसली आणि रूममधून बाहेर निघून खाली आली. आता 8 वाजून गेले होते आणि त्याची पोचायची वेळ झाली होती. ती खाली आली आणि किचनमध्ये शिरली. जानू, अगं कुठे बाहेर चाललीस का तू? मॉमने विचारलं, कारण ती एवढी सजून धजून जी तयार झाली होती. पण मॉमच्या ह्या प्रश्नावर तिच्याकडे काय उत्तर होतं की ती तिच्या मीतसाठी इतकी रेडी झाली आहे? जानू, काय ग, कुठे हरवलीस? मॉमने विचारलं, कारण ती अजूनही काहीच उत्तर देत नव्हती. ते मॉम, नाही असंच, म्हणजे हे आता येतीलच ना इतक्यात, म्हणून मी.
जानू बोलली, पण तिला हे बोलताना पण भयंकर लाज दाटून आली होती. काय? तू अमितसाठी रेडी झाली आहेस? अगं, पण तो तर उद्या येणार आहे ना? मॉम बोलल्या तशी जानू त्यांच्याकडे पाहतच राहिली. उद्या? नाही मॉम, आजचीच फ्लाईट आहे ना त्यांची, जानू बोलली. अगं, आजची फ्लाईट होती, पण पोस्टपोन झालं त्याचं येणं. आज नाही, उद्या येणार आहे तो. मला फोन आला होता दुपारीच. तुला सांगितलं नाही का त्याने? मला वाटलं तुला आधी माहीत असेल, म्हणून मी काही बोलले नाही, मॉम बोलल्या. तुम्हाला फोन केला होता त्यांनी? जानूने अडखळत विचारलं. हो, दुपारी आला होता कॉल त्याचा, मॉम बोलल्या. तशी जानू मात्र तशीच त्यांच्याकडे पाहत राहिली. म्हणजे मी कॉल केला तर उचलला नाही, माझ्या कोणत्याच मेसेजला रिप्लाय पण दिला नाही. मला वाटलं बिझी असतील, पण मग मॉमना तर कॉल केला होता त्यांनी. मग मला करूच शकत होते. मग का नसेल केला कॉल? तिच्या मनात आता खूप वाईट विचार येऊ लागले होते आणि डोळे मात्र काठोकाठ भरले होते. तोंडावर पदर ठेवून स्वतःचा आलेला हुंदका थांबवत ती तशीच वर तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिथे ओक्साबोक्शी रडू लागली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.